कसं आहे त्या शब्दाचा कसा अर्थ लावायचा तो त्यांनी कसा लावायचा मी कसा लावायचा असा आहे. अजितदादांची चूक झाली असं म्हटलं असेल मी ते शब्द मागे घेईल वाटलं. अजितदादांना त्या झालेल्या पक्षाच्या विभाजनाच्या बाबतीमधलं दुरुस्ती करायची होती असं माझा शब्दाचा अर्थ लावून घ्या की त्यांना दुरुस्ती करायची होती की आता दोन्ही पक्ष पवारसाहेबांचं नेतृत्व अजितदादा विसरले नाहीत. मी एक लक्षात घ्या दादा किती भावनिक आहे हे महाराष्ट्राला सुद्धा माहिती आम्हाला पण माहिती आहे. म्हणून पवारसाहेबांच्या असलेल्या भेटीला कधी अजितदादांनी त्यांच्या नजरेला नजर दिली नाही ही भावना असते. त्यांना वाटलं असेल भावनेतून की आता साहेबांच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण दुरुस्त्या करू. मी चूक मागे घेतो दुरुस्त्या असा शब्द घेतो. तुम्ही असं सुद्धा म्हणाला आहात की दोन पक्षाचं विलिनीकरण होऊन दादांच्या हातात दिलं जाणार होतं. नेतृत्व दादांच्या हातात दिलं होतं. या तुम्ही लिहिलेल्या शब्दांवर तुम्ही आजही ठाम आहात. नाही आता हे माझं संपादकीय आल्यानंतर मला तुम्ही प्रश्न विचारता मला आश्चर्य वाटतंय. ज्यांना विचारा तुम्ही ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना विचारा माझा काय संबंध येत नाही ना. आता ह्याच्यावर आम्ही भावना व्यक्त केली बऱ्याच लोकांनी भावना व्यक्त केली. आता ती भावना व्यक्त केल्यानंतर त्याच्यावर माझा तर आक्षेप आलेला ना माझ्या लेखवर मी कसा आक्षेप घेऊ. परंतु तुम्ही म्हणताय की पक्ष एकत्र होणार होता मग पक्षामध्ये तुम्ही दोन्ही पक्ष एकत्र येणार होते तर अजितदादा एनडीएतून बाहेर पडणार होते की तुम्ही एनडीए मध्ये सामील होणार होते याचा कोणता अर्थ आहे? एक मिनिट एनडीए मध्ये तुम्ही जाणार होता त्या दिवशी सुद्धा आम्ही स्पष्ट केलेलं आहे की या संदर्भामधल्या निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काय करायचं याचा बेस ठरवण्याच्या संदर्भातला निर्णय जो होता हा आफ्टर इलेक्शन नंतर लगेच करायचा ठरला होता. ते सूत्र काय हे सूत्र सांगण्याच्या संदर्भातली भूमिका त्या वेळेला जी चर्चा होणार त्यावेळेला होणार होती. आता त्यांच्या मनातलं काय माझ्या मनातलं काय हे आता गेल्यानंतर काय सांगायचं. आता हे कोणी विचारायला पाहिजे एनडीएशी चर्चा करायची ते आम्ही करायची का ते त्यांनी करायला पाहिजे. ते आता मला सातत्याने विचारलं जातं मग एनडीए बरोबर ते आम्ही या पक्षामध्ये एनडीए बरोबर राहिलेलो आहे एनडीएवर राहिलेलो आहे. मग एनडीए बरोबर राहिलं का नाही त्यांच्यावर आघाडी करायची का नाही करायची आता त्या पार्टीचा त्या पक्षाचा आता अधिकार राहिलेला आहे. सुनेत्रा वहिनीचा अधिकार राहिलेला आहे. त्यांनी ठरवावं. मग त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यानंतर तो कसा करायचा तो स्वीकारायचा नाही स्वीकारायचा कसं करायचा हा चर्चा आता आम्ही वरिष्ठ पातळीवर करू. कारण आता जो चर्चा करणाराच नेता नाही आमचा किंवा पक्षाचा त्यांचा प्रमुख राहिलेला नाही त्यामुळे त्याच्यावर आता आम्ही काय जरतरचा विषय करणं योग्य वाटत नाही. परंतु पक्ष दादा असताना तुम्ही एकत्र येणार होता. आता सुनेत्रा वहिनींच्या सोबत जर तुम्ही एकत्र येणार असाल तर सुनेत्रा वहिनींना तुम्ही सगळी सूत्र देणार का राष्ट्रीय अध्यक्ष? हे आता मी याच्यावर काही कमेंट्स करणार नाही. नो कमेंट्स. आता याच्यावर आम्हाला एकत्रीकरणाच्या संदर्भामधला कुठल्याही प्रकारचं भाष्य करायचं. दोन्ही पक्षातले जे कार्यकर्ते ते संभ्रमात आहेत. ज्यावेळी घड्याळ चिन्हावरती निवडणुका लढल्या आणि तुमच्याच पक्षातले जे उमेदवार होते ते निवडून आले त्यांचं काय आता काय अडचण होत नाही. असं आहे घड्याळ हातात घेतलं अंकिता पाटीलने घेतलं काही अडचण होत नाही. मन जिथं असं हृदय जिथं असं तो माणूस कुठेही गेला तरी तो तिथंच असतो. माझ्या माहितीवर तांत्रिक अडचणी असल्या तरी पक्षाचे पदाधिकारी पक्षाचे कार्यकर्ते त्या पद्धतीने काम करत राहतील. भविष्य काळामध्ये सुद्धा पक्ष चांगल्या प्रकारे उभा करील मला पाहिलं. आता या विषयावर कुठल्याही प्रकारची चर्चा माझ्याकडून होणार नाही. नो कमेंट. एक मिनिट मी स्पष्ट सांगतो विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाकडून आता कुठल्याही प्रकारचा नो कमेंट. राज्यसभेची मुदत 2 मिनिटे आता महाविकास आघाडी म्हणून जर एकत्र लढलं तर एक खासदारकी होऊ शकते. संजय राऊत असं म्हणतायत की पवारसाहेबांनी असं म्हटलंय की इच्छा व्यक्त केली होती पवारसाहेबांनी असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. काँग्रेस आणि शिवसेनेनं पाठिंबा द्यावा यासाठी काय तुमची असणार आहे पाऊल आणि तुमची भूमिका काय या बाबतीमध्ये आता आमची कशा प्रकारची त्याची चर्चा झालेली नाही. भविष्य काळामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारच्या वेळ येईल त्यावेळेला आम्ही सविस्तरपणे महाविकास आघाडी वाटण्यात चर्चा करू. आरोप लावले होते त्याच
त्यांनी सांगितलेलं जे आहे त्याची चौकशी करावी आहे त्यांनी मागणी केली. आरोप केले म्हणजे काय, त्यांनी शंका व्यक्त केली. रोहित पवारने शंका केलेली ती अपडेट अगदी तंतोतंत आहे. त्याची चौकशीमधून अहवाल पुढे यावा एवढी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. आता एखाद्या गोष्टीला शंका व्यक्त करणे म्हणजे त्यावेळेला अपघात झाला पाहिजे ना, आता असं तुमचं म्हणणं होतं का? ज्यावेळेला अपघात झालेला आहे त्या अपघाताच्या बाबतीमधले जे ते काही तांत्रिक मुद्दे त्यांनी उपस्थित केले आणि ते खरे आहेत. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांनी सांगितलेलं आहे की चौकशी अहवाल पुढे येऊन द्या. आमचं म्हणणं आहे की त्याचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली कोणाकडून चौकशी करावी त्याच्याबद्दल चौकशी करावी. स्लॅब पडलेला आहे त्या स्लॅब सुनीता पवार ज्या दिवशी थांबे, थांबे. शपथ घेणार होत्या, त्या दिवशी एकेकाने विचारा. पवारांना कॉल केला होता, पण शरद पवारांच्या कुटुंबियांकडनं कोणताही गोविंद बागेत फोन केला होता पण प्रतिसाद रिस्पॉन्स आलेला नाही. याची मला कल्पना नाही. मुंबईमध्ये मोठी घटना घडली आज. मेट्रोचं काम सुरू असताना सिमेंटचा एक स्लॅब कोसळलं, त्याच्यामध्ये 2 ते 3 जण जखमी झाले. एक जण मृत्युमुखी देखील पडले. कसं पाहता या घटनेला? नाही, खरं पण असं आहे की आता ज्या घटना घडतात याची काळजी घेणं त्या डिपार्टमेंटचं, त्या कंपन्यांचं, कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं मेट्रोचं काम असताना स्लॅब पडलेले आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेन पडल्या, अशा बऱ्याच अपघात झालेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे अपघात झाल्यानंतर ती प्रिकॉशन घ्यायची, काळजी करण्याची गरज त्या असलेल्या कॉन्ट्रॅक्टर आणि त्या कंपन्यांची आहे. जर तशा प्रकारची झाली नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावी आणि जे जखमी झाले किंवा ज्यांना त्यांना सरकारने मदत करावी. निकृष्ट दर्जाची कामं महत्वाची होतात आहेत, सगळी केली जातात आहेत. खरं तर ही पहिल्यांदाच घटना घडत नाहीये. समृद्धी महामार्ग असेल त्याला देखील खड्डे पडतात. मला कोकण माहित रोडला नाही, खड्डे मला पडतात. मला मला माहित नाही. मला एवढंच सांगावंसं वाटतं मेट्रो कुठपर्यंत असावी. एकदमच अख्ख्या देशामध्ये राज्यामध्ये मेट्रोचं जाळं इतकं उभं राहायला लागलेलं आहे की मुंबईची मेट्रो आता फार अगदी पालघरपर्यंत जाणार आहे असं ऐकतोय, तर पुण्यापर्यंत जाणार आहे असं ऐकतोय. म्हणून मेट्रोचं एवढं जाळं उभं करण्यासाठी एवढं सरकारकडे इतका निधी कुठून आला किंवा इतकं सरकार या मेट्रोसाठी आग्रही काय, हा पण एक चर्चेचा विषय आहे. पण असो, पण निकृष्ट दर्जाची कामं आहेत का? आहेत. सभागृहामध्ये आम्ही मुद्दे मांडतो का? तर मांडतो. उत्तर काही येत नाही. आता जर एक्सिलेशन अशा प्रकारचं एक्सटेन्शन देऊन आपण जर जास्त दराने निविदा काढत असो, जास्त एस्टिमेट काढून जर त्या ठिकाणी कामं करत असो, ते करून सुद्धा निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत, ही सत्य परिस्थिती आहे. म्हणून मला वाटतं की या सरकारच्या असलेल्या यंत्रणेमध्ये पूर्णपणाने ही पोखरलेली आहे, त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.